लोकसभेचा त्या ठिकाणी अंतिम टप्पा सुरू आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील सोलापूर आणि माढा दोन्ही ठिकाणचं मतदान संपलेलं आहे आणि चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटनामध्ये त्या ठिकाणी आमदार सुभाष बापू देशमुख त्या ठिकाणी काय सांगसाल बापू? आज लोकसभेनंतर आज चिंचणीलाच बरं तर तुमचं विशेष प्रेम आहे, मात्र लोकसभा दोन्हीकडची जिंकली, सोलापूर आणि माढ्यात नेमकं काय असेल चित्र? मी वारंवार चिंचणीला येतो आहे. म्हणजे या जडणघडणीमध्ये खूप सहकार्य सगळ्यांनी केलेलं आहे आणि शासनाने केलेलं आहे. अनेक व्यक्तिगत लोकांनीसुद्धा या चिंचणीच्या जडणघडणीत योगदान दिलेलं आहे. मी पण अधूनमधून येऊन मला जे वाटतं आहे, आता आजसुद्धा आदरणीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे कोल्हापूरला चालले होते, थोडासा वेळ होता. त्यांनाही विनंती केली की असं छोटंसं चिंचणी गाव आहे, छान आहे, त्यांनाही घेऊन आज आलेलो आहे. त्यांनाही खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी संकल्प सोडला की आपल्या जालना जिल्ह्यातसुद्धा असं एक छोटंसं गाव, एक कृषी पर्यटन करायची संकल्पना केलेली आहे. आपला जो प्रश्न आहे सोलापूर आणि माढा, मला असं वाटतं की सोलापूरची माझ्या माहितीनुसार शिंदेसाहेबांनी स्वतःच्या धर्मपत्नीच्या वेळेस पराभूत झालेत, 2 वेळेस पराभूत झालेले आहेत. आता तिसऱ्या वेळेसची परीक्षा घेत आहेत, पण सोलापूरची जनता त्यांना पूर्ण ओळखून आहे आणि त्याच्यामुळे सोलापूरची जनता भारतीय जनता पक्षाला चांगला कल देईल असं मला 100% शाश्वती वाटते. माढ्याचं सुद्धा तसंच आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींचं काम, त्या परिसरात माननीय निंबाळकर खासदारांनी केलेलं काम, त्यांचा असलेला संपर्क हे पाहता मला असं वाटतं की माढ्याची सुद्धा सीट चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. तर अशा पद्धतीनं ग्रामीण कृषी पर्यटनाचा आनंद घेत असताना बापूंनी सुद्धा कृषी पर्यटनाचा विकास व्हावा आणि निश्चितपणानं सोलापूर आणि माढ्यामध्ये भाजपा विजयी होईल हे ठिकाणी बापूने स्पष्ट केलेलं आहे.